नमस्कार मित्रांनो डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन सेंटर किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही। आता डिजिटल सातबारा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त 15 रुपये भरावे लागणार आहे। तर हा डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा आपल्या मोबाईलमधून डाउनलोड कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि यामध्ये डिजिटल सातबारा असे आपल्याला यामध्ये सर्च करायचे आहे। ज्यामध्ये पहिलीच वेबसाईट येईल या डिजिटल सातबाराच्या पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमच्या समोर असा पेज ओपन होईल। यामध्ये पहा लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्डची आपल्याला गरज नाही। यामध्ये आपल्याला समोर OTP बेस्ड लॉगिन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला इंटर मोबाईल नंबर दाखवलेला आहे। यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। आपला OTP हा सेंड सक्सेसफुली झालेला आहे। आपण टाकलेल्या नंबरवरती एक 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजला आपल्याला थोडे वरती स्क्रॉल करायचे आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 नंबरला यामध्ये आपला तालुका सिलेक्ट करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। परत आपल्याला यामध्ये आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपले गाव यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे। जे आपले गाव असेल ते गाव आपल्याला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रॉल करायचे आहे। यामध्ये पहा सर्वे नंबर म्हणजे गट नंबर शोधा, तर आपला गट नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा 2 नंबरला आहे सर्वे नंबर, गट नंबर निवडा। यावरती क्लिक करून आपला गट नंबर परत आपल्याला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रॉल करायचे आहे। तर या ठिकाणी पहा आपल्याला यामध्ये 15 रुपये हे सातबारा डाउनलोड करण्यासाठी यामध्ये आपल्याला हे भरावे लागणार आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला आपल्या मोबाईलवरून यामध्ये 15 रुपये हे ॲड करून घ्यायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडे स्क्रॉल करायचे आहे। यामध्ये पहा इंटर युअर अमाऊंट बिटवीन 15 ते 1000 रुपयापर्यंत, म्हणजे 15 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत तुम्हाला यामध्ये ॲड रक्कम ही करता येते। तर यामध्ये पहा इंटर अमाऊंटमध्ये आपल्याला हे 15 रुपये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली आपल्याला पे नावचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। या पे नावच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल खाली आपल्याला यामध्ये पहा आय ॲक्सेप्ट या बॉक्सवरती क्लिक करून कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। या पेजला थोडे खाली स्क्रॉल करायचे आहे आणि यामध्ये UPIचा जो काही शेवटचा ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे UPI जो काही QR कोड असेल तो QR कोड तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्याकडे UPI ID असेल यामध्ये आपला UPI ID टाकून व्हॅलिडेट UPI ID या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली आपल्याला पे नाउ या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी पहा आपण जे काही पेमेंट केलं 15 रुपयाचं ते अवेलेबल बॅलन्समध्ये आपल्याला यामध्ये 15 रुपये ही रक्कम दाखवत आहे। तर यामध्ये खाली आपल्याला आता डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर यामध्ये आपल्याला कन्फर्म डाउनलोड यामध्ये आपल्याला 15 रुपये हा चार्ज लागणार आहे। यावरती येस डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर यामध्ये पहा आपला सातबारा हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे डिजिटल सातबारा हा डाउनलोड करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपला सातबारा हा डाउनलोड झालेला आहे। तर अशा प्रकारे फक्त 15 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा सातबारा डाउनलोड करू शकता। हा डिजिटल सातबारा तुम्ही कोणत्याही कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी वापरू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या ऑनलाईन माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।